सुना येते घरा नव्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आला आहे आणि इथूनच मालिका मनोरंजनाच्या एका वेगळ्या वळणावरती येऊन ठेपली आहे प्रेक्षकांनो. आता आपण मागच्या भागात तर पाहिलं होतं की शिवनाथ आणि पद्मा दोघांनी एकमेकांना आव्हान दिलं होतं की गावकरी कुठे गोळा होतात आणि बाजी मारतो तो म्हणजे शिवनाथच. त्याने गोंधळ ठेवलेला असतो आणि पद्माचा घरी कार्यक्रम असतो लावण्यांचा. आता त्या लावण्यावरती नृत्यकार स्वतः नकार देतात. कार्यक्रमचा बट्ट्याबोळ तर होतोच आणि त्यावेळेला चवताळलेली पद्मा ही शिवनाथाला श्राप देते की त्याच्या घरात येणाऱ्या तिन्ही सुना त्याच्या घराचं तुकडं करतील म्हणे. आणि त्यावेळेलाच शिवनाथाने मुलांसाठी एक ठोस पाऊल उचलले, पण त्याआधीच त्याची तिन्ही मुलं प्रेमात पडली आहेत, त्यांच्या गाठीत जुळली आहेत. आता त्या कुणाकुणाशी बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि भाग कसा वाटतोय ते कमेंट करून नक्की कळवा प्रेक्षकांनो. शिवनाथाने स्वतःच्या घराचे संस्कार धाब्यावर न बसवता त्याच्या मुलांना सुद्धा सरळ मार्ग सांगितलेला असतो. त्याने घरात गोंधळाची पूजा ठेवलेली असते आणि आता पूजासुद्धा संपन्न होते. शिवनाथ उमाच्या हातून पूजा ही गोंधळकरांनी घालून घेतलेली असते. खंडेरायाची पूजा होते. शिवनाथ तिथे घड्याळात पाहून विचारतो की माऊली, मग कधी करायची गोंधळाला सुरुवात? घड्याळाकडे त्यांचं लक्ष जातं आणि माऊली कौतुक करतात किंवा साहेब, घड्याळ एकदम भारी आहे बरं का. शिवनाथा फ्लोमध्ये आता कौतुक करून जातं की भारी आहे ना मग, मला पण लई आवडलं, माझ्या लेकानं दिलंय शेवटी. तिथेच पाणी घेऊन राघव आलेला असतो आणि शिवनाथाच्या तोंडून आपल्या गिफ्टचं कौतुक ऐकून तो अक्षरशः भारावून जातो. इतकं भारी वाटत असतं त्याला की चला, म्हणजे त्याच्या मनाचं समाधान झालं म्हणून उमाही आनंदी असते. शिवनाथा पाणी पिऊन घेतो. गोंधळकरांना शिवनाथा विचारतो की मग कधी करायची सुरुवात? माऊली सांगतात की चला आत्ताच करूया. आता गोंधळाला सुरुवात झालेली असते आणि उमा इतकी खुश असते. उमाला पाहिल्यानंतर शिवनाथा खूपच खुश होऊन जातो, कारण त्याचा प्रयत्न संपूर्ण झाला ना प्रेक्षकांनो, की तिचा त्रास कमी करून उलट त्याने तिला आनंदी केलं. अचानकच उमाच्या हातावरती तो हात ठेवतो. उमा त्याला डोळ्याने खुणावत विचारते. तोही डोळ्याने खुणावतो. पूजेकडे बघायला लावतो. आता पूजा खास करून तिच्यासाठी घातलेली असते. समोर खंडेरायाचा फोटो ठेवलेला असतो. देवीचा जागर मांडलेला असतो. उमाला तरीसुद्धा मागचे सगळे प्रसंग आठवत असतात शिवनाथासोबतचे. पद्माचा वाढदिवस होता तेव्हा घातलेला गोंधळ आणि त्यावेळेलाच उमाने स्वतः शिवनाथाला लग्नाची मागणी घातली होती. शिवनाथाने लहानपणी पाण्यात बुडणाऱ्या उमाचा जीव वाचवला होता. त्याला खंडेरायाच्या मंदिरात घेऊन जात दोघांनी एकत्र तिथे चिटकवलेलं ते नाणं, तो प्रसंग तिला आठवतो. त्यांच्या लग्नाचा प्रसंग तिला आठवतो आणि ती खूप खुश होऊन जाते. त्यावेळेला आता तिला वेळेचं भान असतं, कारण समोर मुलं आहेत, गोंधळ चालू आहे आणि शिवनाथाने अचानक तिचा हात पकडले. तिला थोडंसं ऑकवर्ड वाटतं आणि मग ती पटकन त्याच्या हातून हात काढून घेते. शिवनाथा खंडेरायाकडे प्रार्थना करतो की आता गोंधळाला सुरुवात तर झाली आहे. हा गोंधळ गावकऱ्यांच्या भल्यासाठी, खंडेरायाचा देवीचा आशीर्वाद त्यांना मिळण्यासाठी घातलाय. आता खंडेराया, लोकांना दर्शनाला इथे कसं घेऊन यायचं तूच बघ. तो देवाला साथ घालतो. इकडे गोंधळ सुरू असतो आणि तिकडे पद्माचा कार्यक्रमही चालू असतो. आता दोन्ही घरं जवळजवळ म्हटल्यानंतर आवाजही दोन्हींमध्ये एकत्रच घुमणार. मग आता त्या नाचणाऱ्या ज्या बायका असतात त्यांच्या कानांवरती हा गोंधळाचा आवाज पडायला लागतो आणि त्यांना मध्ये मध्ये असं अचानक त्यांच्या डान्स स्टेप चुकत असतात. या सगळ्याचा भास्कर आणि पद्माला मोठा धक्का बसलो. मुळातच ना, माईंना पद्मा आणि भास्करने जो काही कार्यक्रमाचा घाट घातलाय ना, ते अजिबात आवडलेलं नसतं आणि खरं तर म्हणायला झालं तर त्यांच्या मनासारखंच होतं की नाही. अचानकच आता बायका एकमेकींना थांबवतात आणि नाचायचं बंदच करतात. गाववाले सगळे आता आरडाओरडा करायला लागतात. तिथे चर्चांना उधाण होतं की कार्यक्रम का थांबला. भास्कर उठतो आणि विचारतो की काय झालं काजल मॅडम, अहो डान्स का थांबवलात? तेव्हा ती त्यांना स्पष्ट सांगून टाकते की आम्ही नाही नाचू शकत. तो धक्क्याने विचारतो की पण का? तेव्हा ती सांगते की अरे, आम्ही
देवी आईचा जागरण गोंधळ चालू असताना अशा स्थितीत अशा गाण्यांवरती कसं काय नाचू शकतो? शेवटी देवी आईनेच आम्हाला ही कला दिली आहे ना. तिच्याच कलेवरती हे जग चालतं आणि तिच्याच समोर आम्ही कसं काय नाच करू शकतो? झालं. भास्करच्या प्लॅनचा आणि पद्माच्या कार्यक्रमाचा सगळ्याचा पट्ट्याबोळ होऊन जातो. इकडे शिवनाथाच्या कुटुंबाला थोडं थोडं टेन्शन येत असतं, कारण आता गोंधळ चालू होऊन बराच वेळ झाला. तरी पण गोंधळ पाहायला कोणीही आलेलं नसतं, आशीर्वाद घ्यायला कोणी आलेलं नसतं. त्यांना चिंता वाटू लागते. पण तोपर्यंत इकडं कार्यक्रम थांबलेला असतो. काय काय लोक तर आता उठून चाललेली असतात. भास्कर तिथे आरीरावी करण्याचा प्रयत्न करतो की ओ काजल मॅडम, अहो पर रोकडा मोजला ना मी. त्यावरती लावणी नृत्य करणारी जी आहे ती हात जोडून माफी मागत सांगते की सॉरी भास्करराव, पद्माताई, खरंच आम्ही माफी मागतो. अहो पण देवी आईचा गोंधळ चालू असताना तिच्यापुढे कसं नाचणार आम्ही? अहो तिच्याचमुळं तर अख्खं जग चालतं आणि तिच्याच समोर असा नाच बरा नवं. आता तिथे गावकरीसुद्धा उठतात आणि म्हणतात की भास्करराव, अहो बरोबर बोलता आहे ती किती. अहो देवी आईच्या गोंधळामुळं तर आशीर्वाद मिळतोय. समजत जग तिच्या इशारावरती चालते आणि तर आम्ही असली गाणी बघून मजा करणार होय, ते बी देवी आईला डावलून? अजाबात जमणार नाही. चला गावकरी, आपण जाऊया तिकडं. पद्मा आणि भास्कर इतके संतापलेले असतात. ती काजल जी आहे लावणी नृत्य करणारी पुन्हा हात जोडून माफी मागते की सॉरी, पण देवी आईसमोर आता समद फिका आहे, आम्ही नाही नाचू शकत. हळूहळू शिवनाथाच्या घरी आता एक एक करत गावकरी जमत चाललेले असतात. सुरुवातीला जे जोडपं येतं त्यांना पाहिल्यानंतर उमा इतकी खुश होते, हात जोडून खंडेरायाचे आशीर्वाद घेते की बरं झालं. सगळे गावकरी आता त्यांच्याकडे वळलेले असतात. शिवनाथा हे सगळेजण हात जोडून त्यांना नमस्कार करतात, त्यांचे स्वागत करतात घरी. अख्खा गाव तर जातोच जातो, पण त्या 3 लावण्य नृत्यकरी असतात ना, त्या तिघीसुद्धा पद्माचा कार्यक्रम डावलून शिवनाथाच्या गोंधळाला हजर होतात. पद्मा आता भास्करवरती ओरडते की तुला काय नाही सुचलं रे गोंधळ घालायचं? अरे आबा, दरवर्षी माझ्या वाढदिवसाला गोंधळ घालीत होते आणि ती चवताळून उठते. त्यानंतर तिचं अख्खं कुटुंब ज्या वेळेला बाहेर येतं, शिवनाथाच्या घराकडे लक्ष जातं. अख्खा गाव तिथे जमलेला असतो आणि सोबतच त्या 3 नृत्यांगना. त्या जेव्हा आतमध्ये जातात ना, तेव्हा उमा पटकन त्यांच्यासाठी उठते. शिवनाथ उमा दोघेही त्यांचा हात जोडून स्वागत करतात. त्या तिघेही त्या दोघांची माफी मागतात की आमच्या कार्यक्रमामुळं जर गोंधळात काही व्यत्यय आला असेल तर माफ करा. तेव्हा शिवनाथानं म्हणतो की नाही नाही ताई, अहो काही नाही, तुम्ही आलात ते बरं झालं. त्यानंतर उमा त्या तिघींना तिथे बसवते, त्यांचं आदरातिथ्य करते. त्या तिघींनाही हळदी कुंकू लावून घेते आणि ते सगळं उघड्या डोळ्यांनी. पद्मा पाहत असते. अंगात नुसती रागाची आग धुमसत असते. डोळ्यात अंगात दाटून आलेला असतो. त्यावेळेला शिवनाथने गप्प बसावं ना, पण याला आगीची का खेळायचा ना देवच जाणे. आता खंडेरायाच जाणे म्हणावं लागेल, कारण तो मुद्दाम खुणवून पद्माला डिवचतो. सोबतच डोळे वगैरे मिचकावून तिच्यावरती हसत असतो. मग पद्माला आता राग येणार साहजिकच आहे ना. ज्या वेळेला उमाचं लक्ष समोर जातं, पद्माला ती पाहते. आता तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर देता येत नाहीत, पण आता समोर गोंधळकरी असतात. आबा दरवर्षी पद्माच्या वाढदिवसासाठी गोंधळ घालतच होते खंडेरायाचा. मग उमा पण आता गोंधळकऱ्यांना, त्या माऊलींना सांगते, आज माझ्या पद्माच्या आईचा वाढदिवस आहे, तिचं बी नाव घ्या. आता ते गोंधळकरी गाण्यामध्ये पद्माचं नाव घेऊन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. तिच्या आयुष्यासाठी खंडेरायाकडे प्रार्थना करतात. पण त्यावेळेला ती अशी काही चवताळून पेटून उठते की अचानकच मोठा राडा होतो प्रेक्षकांनो. नाही म्हणजे चांगल्या चाललेल्या कार्यक्रमामध्ये खोडा हा नेहमी येतोच. पद्मा अचानकच ओरडते की बस बस करा ह्यो तमाशा. त्यावेळेला शिवनाथ चिडतो. शिवनाथासोबत आता त्याची मुलं उमाही बाहेर येतात. शिवनाथा आता तिला सडेतोड उत्तर देतो की हे तमाशा वाटतोय होय तुला? अगं तुझी बहीण, जिला तू बहीण मानत नाही, तुझा वाढदिवस आहे म्हणूनच तुझ्यासाठी प्रार्थना करते आणि तू तमाशा म्हणतेस होय?
त्यावर पद्मा म्हणते की मला हीच नाटकं नका आहेत. तुला काय दाखवायचं आहे र? की समदा गाव कसा तुझ्या पाठीशी उभा राहिला, तुझ्या घरला आला ते होय. पण अरे कुठपर्यंत असं जाशील र भिकाऱ्या? तुझं एक घर, तुझा यो डोलारा, हे समजा तुझ्या जवळ आहे असं वाटतंय ना मग तुला? तुला वाटतं ना मग या घराच्या भिंती लई मजबूत आहेत. पण तुझ्या घराचा वासा हा पोकळ आहे. ज्या दिवशी तुझ्या घरात सुना येतील ना, त्या दिवशी तुला कळेल या घराचं, त्या तुझ्या समध्या घराचं तुकडं तुकडं होतील आणि त्याच तुकड्याखाली तू बी गाडला जाशील. आता समोरून भर गोंधळामध्ये देवाच्या साक्षीनेच पेटून उठलेल्या पद्माने आता श्राप दिलेला असतो. तो श्राप उमाच्या थेट काळजालाच लागतो आणि तिचं काळीच पिळवटून निघतं. आता मुलांना सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. हे माझं वाक्य तू लिहून ठेव, इथं इथं डोक्यात फिक्स करून ठेव, कळलं? पण आता शिवनाथा तिच्या या श्रापाकडे दुर्लक्ष करतो. गावकऱ्यांना तू सांगतो की चला आपला गोंधळ खोळंबला ना, चला चला. पण आता या सगळ्यांमध्ये सर्वात शॉकमध्ये असते ती म्हणजे उमा. तिच्या पायाखालची जमीन सरकलेली अक्षरशः. आता टेन्शन तर येणारच ना तिला, श्राप दिलाय तिच्या बहिणीने, तेही किती तळतळून. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उमा रूममध्ये प्रवेश करते, शिवनाथाने अख्खं कपाट उचकलेलं दिसतं. ती वैतागून विचारते की अवं काय शोधताय तुम्ही? शिवनाथा सांगतो की आपल्या पोरांच्या पत्रिका शोधतोय. उमा आता काही प्रश्न विचारायला जाणार की ते नवं. त्यावर आता शिवनाथा सांगतो की हे बघ, काही विचारू नका, मला पटकन पोरांच्या पत्रिका शोधायला मदत करा. आता त्या पत्रिका घेतो, गुरुजींकडे जातो आणि त्यानंतर थेट वधूवर सूचक मंडळात जातो आणि आपल्या पोरांची नाव नोंदणी करून येतो. तेव्हा शिवनाथा उमाला सांगतो की काल पद्माताई काय म्हणाल्या की जेव्हा आपल्या घरात सुना येतील तेव्हा त्या या घराचं तुकडं तुकडं कळतील, असंच म्हणाल्या ना व. पण आता अशा घरंदाज सुना शोधून आणतो ना की या घराण्याचं तुकडंच काय, त्या घराला त्यांनी आपलंसच केलं पाहिजे आणि नाव नाही लावणार मग शिवनाथ म्हणून. पण आता उमा थोडंसं कचरत समजावण्याचा प्रयत्न करते की अहो अहो पण मी काय म्हणते की आपल्या पोरांना जरा विचारायला लागेल ना. शिवनाथ म्हणतो की का? उमा समजावते की अहो पण त्यांना बायको कशी पाहिजे, त्यांच्या बायकोबद्दलचे विचार काय आहेत, हे समजा चौकशी करायला तर पाहिजे ना मग त्यांच्याकडनं. शिवनाथा म्हणतो की गरज नाही, माझ्या संस्कारांवरती पूर्ण विश्वास आहे. माझी पोरं माझ्या शब्दाबाहेर नाही ती. यार ही कसली जबरदस्ती, हा स्वतःच ठरवून मोकळा होतोय. शिवनाथाला शेवटी आता एका फाईलमध्ये पत्रिका सापडतात तिन्ही मुलांच्या आणि ते पत्रिका घेऊन आता उमाचं काही न ऐकता तसाच निघून जातो. उमाला प्रचंड टेन्शन येतं. उमा विचार करते की खंडेराय आता काय होणार आहे. आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपवतोय. पण पुढे मोठा ट्विस्ट आला आहे, कारण जी भीती होते नेमकं तेच घडणार आहे. माधवी ऑफिसमध्ये एका मुलीच्या प्रेमात पडलाय, श्रीधरही दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलाय आणि आता गाठ राघवची जुळणार आहे ती म्हणजे पद्माची भाचीसोबत, ती म्हणजे अन्विता. आता तिन्ही जोड्या जुळलेत. मग या सगळ्यांमध्ये मुलं शिवनाथाचं ऐकतील का? आता पुढचे ट्विस्ट खतरनाक होत जाणार आहेत प्रेक्षकांनो. पुढचे भाग इंटरेस्टिंग राहणार आहेत. त्यासाठी आत्ताच नव्या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा, जेणेकरून सर्व भाग तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा.